श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांनो, 23 फेब्रुवारी 2026 ही केवळ एक तारीख नाही, तर हा काळ रात्रीचा तो प्रहर आहे ज्याची टांगती तलवार गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या नशिबावर होती. ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेल्या त्या 5 चमत्कारी घटना तुमच्या आयुष्यात घडणार. कारण गुरुजींनी अत्यंत सूक्ष्म अभ्यासानंतर असा इशारा दिला आहे की अवकाशात मंगळ आणि राहूची जी विस्फोटक युती होत आहे ती तुमच्या आयुष्यात असा काही भूकंप घडवून आणणार आहे ज्याने तुमचे संपूर्ण जग हादरून जाईल. तुमच्या कुंडलीतल्या द्वितीय भावात जे काही शिजतंय ते तुमच्या रक्ताच्या नात्यात विष कालवण्यासाठी पुरेसे आहे. पण सावधान, हा केवळ एका मोठ्या वादळाचा इशारा आहे. यामागे दडलेलं मुख्य रहस्य अजून समोर यायचं आहे. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत तुमच्यावर इतका मोठा धोका घोंगावत आहे की तुमची वर्षानुवर्षाची कमाई एका रात्रीत मातीमोल होऊ शकते. तुमच्या आजूबाजूला वावरणारी काही हसमुख माणसं प्रत्यक्षात तुमच्या विनाशाचा सापळा रचत आहेत. ऑनलाईन व्यवहार असो वा जमिनीचे व्यवहार, प्रत्येक सही करण्यापूर्वी 100 वेळा विचार करा. गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की ज्या व्यक्तीवर तुम्ही जीवापाड विश्वास ठेवता तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची दाट शक्यता आहे. पण हा विश्वासघात नक्की कोण करणार, हे गुपित अजून गुलदस्त्यात आहे. मकर राशीच्या जातकांनो, इतक्या भयानक संकटाच्या काळोखेत गुरुजींनी एक अत्यंत सूक्ष्म पण शक्तिशाली आशेचा किरण पाहिला आहे. जर तुम्ही या भीषण काळात स्वतःचा संयम राखला आणि हनुमंतरायाची कास धरली तर हाच काळ तुम्हाला अशा एका गुप्त धनलाभाकडे घेऊन जाऊ शकतो ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. जुन्या रखडलेल्या कामातून अचानक लक्ष्मीच्या आगमन होण्याची संकेत मिळत आहेत. परंतु या फायद्याच्या आड एक अत्यंत भयानक शर्त दडलेली आहे. ती अट काय आणि 23 फेब्रुवारीच्या त्या रात्री नेमका कोणता अनर्थ ओढवणार आहे, हे सर्व आम्ही उघड करणार आहोत या भविष्यवाणीच्या पुढच्या भागात. पुढील भागात काय घडणार, मंगळ आणि राहूचा तो अंगारक योग नेमका कोणाचा बळी घेणार, तुमच्या घरातील ती कोणती जागा आहे जिथे संकटांचा वास आहे, गुरुजींनी सांगितलेला तो गुप्त उपाय जो तुम्हाला विनाशातून वाचवू शकतो. चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढचा भाग तुमच्या आयुष्यासाठी निर्णायक ठरणार आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते मंगळ आणि राहूच्या अंगारक योगाचा सर्वात घातक परिणाम तुमच्या कुटुंबाच्या सुखशांतीवर होणार आहे. तुमच्या घरातील एखादी जुनी वस्तू किंवा कोपऱ्यात पडलेली अडगळ नकारात्मक ऊर्जेचा केंद्रबिंदू बनू शकते, जी घरातील कर्त्या पुरुषाच्या प्रगतीवर थेट घाला घालू शकते. 23 फेब्रुवारीच्या त्या रात्रीपासून तुमच्या घरातील वातावरणात एक अनामिक भीती आणि तणाव जाणवू लागेल. ही ऊर्जा तुमच्या बुद्धीवर असा काही परिणाम करेल की तुम्ही स्वतःच्याच हाताने स्वतःचे नुकसान करून घ्याल. पण थांबा, या विनाशाच्या सावटातही एक दैवी संकेत दडलेला आहे जो केवळ शुद्ध अंतःकरण असलेल्या जातकांनाच गवसणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, आर्थिक संकटांचा जो इशारा गुरुजींनी दिला होता त्यामागे एक अत्यंत धक्कादायक सत्य समोर आले आहे. तुमची फसवणूक करणारे व्यक्ती बाहेरची नसून तुमच्या रक्ताच्या नात्यातील किंवा तुमच्या घराचा उंबरठा ओलांडणारी एखादी अतिशय जवळची व्यक्ती असण्याची 90% शक्यता आहे. हा विश्वासघाताचा योग तुमच्या कुंडलीत इतका प्रबळ आहे की तुमची संपत्ती हडपण्यासाठी रचलेले षडयंत्र आता अंतिम टप्प्यात आहे. परंतु गुरुजींनी एक सकारात्मक बाजू अशी सांगितली आहे की जर तुम्ही या काळात शांत राहून पाहिजे तिथे मौन पाळले तर शत्रू स्वतःच्या जाळ्यात अडकेल आणि तुमची गेलेली प्रतिष्ठा दुप्पट वेगाने परत येईल. मकर राशीच्या जातकांनो, या भीषण संकटातून वाचण्यासाठी गुरुजींनी आता त्या गुप्त अटीचा खुलासा केला आहे. 23 फेब्रुवारीच्या त्या निर्णायक रात्री जर तुम्ही एक विशिष्ट चूक टाळली तर मंगळाची हीच विनाशकारी शक्ती तुमच्या कुबेराचा खजिना उघडू शकते. ही शक्ती तुम्हाला अचानक अशा एका संधीकडे नेईल जिथे तुमची वर्षानुवर्षाची गरिबी किंवा पैशाची चणचण कायमची संपू शकते. पण ती एक चूक कोणती आणि हनुमानजींनी दिलेल्या संकेतानुसार तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर नक्की काय करायचे आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते 23 फेब्रुवारीच्या रात्री जेव्हा मंगळ मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा अवकाशात अशा काही लहरी निर्माण होतील
ज्या तुमच्या मानसिक स्थितीवर थेट हल्ला करतील. त्या रात्री तुम्ही टाळावयाची सर्वात मोठी चूक म्हणजे रात्री 10 नंतर कोणाशीही केलेले वादविवाद किंवा नवीन कामाची चर्चा. गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की त्या रात्री तुमच्या घरातील शांतता भंग पावली तर तो अंगारक योग तुमच्या आरोग्यावर मोठा घाला घालू शकतो. परंतु यात एक अत्यंत सकारात्मक बाब अशी आहे की याच रात्री निसर्गाची दारे देखील उघडणार आहेत. जर तुम्ही त्या रात्री मौन पाळून फक्त नामस्मरण केले तर तुमच्या कित्येक जन्माची पापं जळून खाक होऊन तुमच्या भाग्योदयाचा नवा काळ सुरू होईल. मकर राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या गुप्त महाउपायाची, ज्याने विनाशाचे सावट संपत्तीच्या वर्षावात बदलू शकते. गुरुजींनी सांगितले आहे की 23 फेब्रुवारीला सूर्यास्तापूर्वी तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर उजव्या बाजूला शेंदराचा एक छोटा स्वस्तिक काढा आणि तिथे चमेलीच्या तेलाचा दिवा लावा. हा दिवा केवळ प्रकाश देणार नाही तर तुमच्या राशीवर घोंगावणारा राहूचा प्रभाव कायमचा नष्ट करेल. या उपायामुळे शत्रूने तुमच्या विरुद्ध रचलेले कितीही मोठे षडयंत्र असले तरी त्याचे रूपांतर तुमच्या विजयात होईल. शत्रूची चाल तुमच्यासाठी प्रगतीची शिडी ठरेल, हा गुरुजींचा ठाम विश्वास आहे. मकर राशीच्या जातकांनो, या भविष्यवाणीचा सर्वात मोठा आणि आनंदाचा खुलासा म्हणजे या भीषण ग्रहांच्या युतीनंतर तुमच्या कुंडलीत राजयोग सक्रिय होणार आहे. मंगळाची शक्ती जेव्हा हनुमंतरायाच्या आशीर्वादाशी जोडली जाईल तेव्हा तुम्हाला अशा स्रोतातून धनलाभ होईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. तुमची थांबलेली सर्व कामे मार्गी लागतील आणि समाजात तुम्हाला मान सन्मान मिळेल. गुरुजींनी सांगितलेला हनुमान चालिसा आणि 3 मुखी रुद्राक्ष हे केवळ उपाय नाहीत तर ते तुमचे सुरक्षा कवच आहेत. जो हा विश्वास ठेवून 23 फेब्रुवारीचा काळ पार करेल त्याच्या आयुष्यात सुखाचे सुवर्णयोग नक्की येईल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते 23 फेब्रुवारीचा हा काळ तुमच्या पूर्वपुण्याईचा हिशोब चुकता करण्याचा काळ आहे. मंगळ आणि राहूची ही युती तुमच्या अंतर्मनात एक अनामिक भीती निर्माण करेल, जसे की काहीतरी वाईट घडणार आहे. पण गुरुजींनी एक अत्यंत सकारात्मक गुपित सांगितले आहे. ही भीती म्हणजे प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यातील वाईट शक्तीचा अंत होण्यापूर्वीची धडपड आहे. ज्याप्रमाणे सूर्योदयापूर्वी सर्वात जास्त अंधार असतो तसेच तुमच्या आयुष्यातील दुःखाचा अंधार आता संपण्याच्या मार्गावर आहे. 23 फेब्रुवारीच्या त्या रात्री तुमच्या स्वप्नात जर एखादी दैवी संकेत मिळाला तर समजून जा की तुमची संकटातून सुटका झाली आहे आणि साक्षात हनुमंतराय तुमच्या पाठीशी उभे राहिले आहेत. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार या काळात तुमच्या घरातील स्त्री शक्तीचा अपमान करणे तुमच्या विनाशाला आमंत्रण देऊ शकते, मग ती तुमची आई असो, पत्नी असो वा मुलगी. पण जर तुम्ही त्यांचा आशीर्वाद घेऊन या कठीण काळात पाऊल टाकले तर तुमच्या कुंडलीतील कितीही मोठा दोष असला तरी त्याचे रूपांतर सौभाग्यात होईल. गुरुजी म्हणतात की ज्या मकर राशीच्या घरात या काळात आनंदाचे आणि आदराचे वातावरण असेल तिथे कुबेराचा आशीर्वाद कायमचा स्थिर होणार आहे. हा काळ तुम्हाला केवळ पैसाच नाही तर समाजात एक वेगळी ओळख आणि वजन मिळवून देणारा ठरेल, ज्यामुळे तुमचे विरोधकही तुमच्या समोर नतमस्तक होतील. मकर राशीच्या जातकांनो, या संपूर्ण भविष्यवाणीचा सर्वात मोठा मास्टर की उपाय गुरुजींनी हातात दिला आहे. 23 फेब्रुवारीच्या संकटाला संपत्तीत बदलण्यासाठी त्या दिवशी गरीब किंवा गरजू व्यक्तीला लाल रंगाच्या वस्तूचे दान करा. हे दान तुमच्या आयुष्यातील मंगळ दोषाला शांत करेल आणि तुमच्या भाग्याचे बंद दरवाजे उघडेल. गुरुजी ठामपणे सांगतात की जो जातक श्रद्धेने हनुमानजींच्या नामाचा जप करेल त्याला या विस्फोटक योगाचा स्पर्शही होणार नाही. उलट हा काळ तुमच्यासाठी सुवर्णकाळाची पहिली पायरी ठरेल. तुमची प्रगती आता कोणीही रोखू शकणार नाही. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते 23 फेब्रुवारीच्या त्या रात्री बरोबर मध्यरात्री 12:45 अवकाशात अशा काही लहरी निर्माण होणार आहेत ज्या मकर राशीच्या जातकांच्या आज्ञाचक्रावर थेट परिणाम करतील. हीच ती वेळ आहे जेव्हा अंगारक योग त्याचा सर्वात भीषण प्रभाव टाकू शकतो. परंतु या क्षणी एक अत्यंत सकारात्मक रहस्य देखील दडलेले आहे. गुरुजी सांगतात की या एका विशिष्ट क्षणी जर तुम्ही तुमचे दोन्ही हात जोडून फक्त ओमचा उच्चार केला तर तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा जळून नष्ट होईल. हा तो क्षण आहे जेव्हा मंगळाची विनाशकारी शक्ती तुमच्यासाठी इच्छापूर्ती शक्तीमध्ये रूपांतरित होईल. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न पूर्ण होण्याची सुरुवात या क्षणापासून होऊ शकते. मकर राशीच्या जातकांनो, या संपूर्ण प्रवासातील
सर्वात मोठा खुलासा गुरुजींनी आता केला आहे. मंगळ आणि राहूचा हा खेळ तुमच्या कुंडलीतील केवळ संकट आणण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील खोट्या माणसांचा मुखवटा उतरवण्यासाठी आला आहे. या काळात जे तुमचे साथ सोडतील ते तुमचे कधीच नव्हते, पण जे या काळात तुमच्या पाठीशी उभे राहतील तेच तुमच्या सुवर्ण काळाचे वाटेकरी ठरतील. गुरुजींनी एक अत्यंत शुभ संकेत दिला आहे की 23 फेब्रुवारी नंतरच्या 72 तासाच्या आत तुम्हाला अशा एका व्यक्तीचा फोन किंवा निरोप येईल जो तुमच्या करिअरची दिशा कायमची बदलून टाकेल. ही व्यक्ती तुमच्यासाठी साक्षात दैव विद्युत बनून येईल आणि तुमच्या आर्थिक विवंचनेचा शेवट करेल. मकर राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या ब्रह्मास्त्र मंत्राची, जो गुरुजींनी या संकटाचा नाश करण्यासाठी दिला आहे. हा मंत्र म्हणजे साक्षात हनुमंतरायाचे अभयदान आहे. 23 फेब्रुवारीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर एका कागदावर शेंदूर आणि हनुमान असे लिहून ते तुमच्या पाकिटात ठेवा. गुरुजींच्या मते हा छोटासा उपाय तुमच्यासाठी अभेद्य सुरक्षा कवच ठरेल. यामुळे केवळ अपघात आणि फसवणूकच टळणार नाही, तर 27 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला एखादी मोठी गुड न्यूज किंवा अनपेक्षित लॉटरी लागल्यासारखा आनंद मिळेल. मकर राशीच्या जातकांनो, घाबरू नका, कारण या भीषण ग्रहदर्शनाच्या शेवटी तुमच्यासाठी राजासारखे आयुष्य जगण्याचे योग बनत आहेत. गुरुजींचा शेवटचा आशीर्वाद. संकटाची रात्र मोठी असली तरी हनुमंतरायाच्या भक्तासाठी विजयाचा सूर्योदय निश्चित आहे. बजरंग बलीचा आशीर्वाद कायम राहण्यासाठी आता लगेच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावनाने जय बजरंग बली, कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असे लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.